ज्ञानेश्वरांनी साध्या सोप्या रूपकांचा वापर मराठीत अतिशय सुंदर पद्धतीने केलेला आहे. कावळ्याच्या शकुनाचं उदाहरण हे त्यापैकीच एक उदाहरण आहे. पूर्वी आपल्याला कावळा ओरडायला लागला म्हणजे समजायचंय कुठली पाहुणा आला म्हणून. जुना काळ होता. आजच्या काळात त्या शकुनाला कोणी अपशकुनही मानते. पण ज्ञानेश्वरांचा पाहुणा आहे पंढरीचा राणा विठ्ठल आणि तो आपल्याला भेटावा, तो आपल्याला मिळावा म्हणून त्यांच्या मनाची आर्तता आहे ती कावळ्याच्या निमित्तवारीद्वारे तिच्या गोजीरवाण्या शब्दात करतात. ते मोठं ऐकण्यासारखं आहे. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आपल्या कार्याची समाप्ती झालेली आहे असं वाटल्यानंतर ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतलेली आहे. आणि ती समाधी कशी आहे? सहज समाधी.
नामदेव महाराजांच्या अंगात एवढी दीनता भरलेली आहे की पुढे नामदेवांनी समाधी घेतलेली आहे ती देखील विठ्ठल मंदिराच्या पहिल्या पायरीची. का तर विठ्ठल मंदिरात येणाऱ्या भक्तांची पाय धूळ उत्तम आपल्याला लागावी म्हणून आजही पंढरपुराची पायरी ही समाधी नामाची पायरी या नावाने ओळखली जाते. मगाशी सांगितल्याप्रमाणे षड्री पूजांना चुकले ते संतपदी जाणून पोचले. मन हे विषयास संबंध अशी आहे. विठ्ठल नावाची गोडी त्याला लागावी तशी सहसा लागत नाही याचीच खंत नामदेवांना आहे. आणि त्या अवस्थेचं त्या भावाचं वर्णन करताना नामदेव महाराज म्हणतात